कधी-कधी काही माणसं आपल्या साध्या जगण्याने जगाला जिंकून जातात. त्यांच्या कहाण्या बोलक्या नसल्या तरी जिवंत असतात. ही कहाणी आहे शिरीष गवस यांची. रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील खाद्यसंस्कृती, परंपरा आणि जीवनशैली जगभर पोहोचवणारे शिरीष गवस यांचे वयाच्या 33व्या वर्षी दुःखद निधन झाले. फार कमी कालावधीत त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. शिरीष गवस एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला सर्वसामान्य तरुण. मुंबईत नोकरी करीत असताना त्यांची ओळख पूजा हिच्याबरोबर झाली. त्यांनी लग्न केले. शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करत होता, तर त्यांची पत्नी जे स्कूल ऑफ आर्टची टॅलेंटेड फाईन आर्टिस्ट, पुढे पुण्यातील FTI मधून प्रोडक्शन डिझाईन शिकलेली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये तब्बल 7 वर्ष आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले. कोरोना काळात मुंबईतील नोकरी सोडून सिंधुदुर्गमध्ये ते स्थायिक झाले. त्यांनी पत्नी पूजासह रेड सॉइल स्टोरीज हे यूट्यूब चॅनल सुरू केले. शिरीषच्या या प्रवासात त्यांची पत्नी पूजा ही त्यांची खंबीर सोबती होती. दोघांनी मिळून चॅनल्स उभं केलं. ती फक्त बायको नव्हती, ती एक साथीदार होती. कधी व्हिडिओ चित्रीकरणात, कधी स्क्रिप्टमध्ये, कधी संवादात. त्यांच्या चॅनलच्या प्रत्येक फ्रेममध्ये त्या दोघांचं प्रेम, मेहनत आणि मातीवरचं प्रेम दिसत होतं. आणि अल्पावधीतच या चॅनलला मोठी लोकप्रियता मिळाली होती. शिरीष आणि पूजा गवस हे दोघेही सामान्य जीवन जगणारं एक जोडपं होतं. मात्र त्यांनी सुरू केलेल्या रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलमुळे काही दिवसातच त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. त्यांच्या चॅनलवरील निसर्ग चित्रण, कोकणातील लोककथा, साधेपणाचं दर्शन घडवणारी मांडणी यामुळे प्रेक्षकांना ते व्हिडिओ भावत गेले. त्यांनी फक्त व्हिडिओ बनवले नाहीत, तर लोकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली होती. शिरीष आणि पूजाचं स्वप्न फक्त वैयक्तिक यश मिळवण्याचं नव्हतं. त्यांना वाटायचं की कोकण, जो पर्यटकांसाठी एक हिल स्टेशन आहे, तो कोकण जगाला एका वेगळ्या नजरेतून दाखवायचा. शिरीषला कोकणातल्या मेहनती शेतकऱ्यांचे, कोळी लोकांचे, तेथील शेतीचे वर्णन आणि डोंगरदऱ्यांमध्ये हरवलेल्या कहाण्यांचे आवाज बनायचं होतं. तो म्हणायचा, लोक मुंबईचं ग्लॅमर बघतात, पण मला कोकणातल्या खऱ्या अर्थाने सौंदर्य दाखवायचं आहे. शिरीष आणि पूजा हे खरंच एक प्रेरणादायी जोडपं होतं. दोघेही शिक्षित, सुसंस्कृत आणि एकमेकांच्या स्वप्नामध्ये पूर्णतः सहभागी असलेलं जोडपं. त्यांनी आपल्या संसारात पैसा, सुखसुविधा यापेक्षा समाधानाला प्राधान्य दिलं. त्यांचं नातं एकमेकांचा आधार बनून फुलत होतं. पण या संसारावर अचानक संकट कोसळलं. शिरीष यांना अचानक ब्रेन हॅमरेज झाला होता. गोव्यातील बांबोळी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिरीष हे केवळ एक यूट्यूबर नव्हते, तर कोकणचा एक सुसंस्कृत दूत होते. त्यांच्या व्हिडिओतून त्यांनी कोकणातील पारंपरिक जेवण, लोकजीवन, गावातील समारंभ, सण, रीतिरिवाज आणि अगदी बोलण्याची पद्धतसुद्धा जगासमोर मांडली. रेड सॉइल म्हणजे कोकणातील लाल माती आणि त्या मातीचं त्यांचं अतूट नातं होतं. केवळ 33व्या वर्षाचं वय, आयुष्याच्या सर्वोत्तम टप्प्यावर असताना, जिथे स्वप्न बहरत होती, प्रेक्षक वाढत होते, डोक्यात नवीन नवीन आयडिया येत होत्या, तिथे अचानक मृत्यूने हा प्रवास थांबवला. ही एक मोठी शोकांतिका होती. इतक्या कमी वयात कोणीही अशा प्रकारे आपल्यातून निघून जावं, हे कोणालाही पचवणं कठीण आहे. शिरीषच्या जाण्याने पूजा पूर्णपणे एकटी पडली आहे. आयुष्यातील सर्वात मोठी साथ तिची सुटलेली आहे. ती आता केवळ एक पत्नी नाही, तर शिरीषच्या स्वप्नांची वाहक बनली आहे. तिच्या डोळ्यात आता दुःख आहे, पण त्याचसोबत एक जबाबदारीही आहे, तिच्या बाळाची आणि शिरीषने सुरू केलेले कार्य पुढे नेण्याची. काही काळातच त्यांचं चॅनल 40हून अधिक देशांमध्ये प्रेक्षक पाहू लागले. शहरी जीवन सोडून त्यांनी जो धाडसी निर्णय घेतला, त्याचा परिणाम असा झाला की ते केवळ स्वावलंबी झाले नाही, तर कोकणातील समृद्ध संस्कृतीचा जागतिक प्रसार करणारे एक महत्त्वाचे माध्यम बनले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबाला